खरं आहे का नाही, सगळ्याच गोष्टी या जाहीरपणानं सांगायच्या नसतात. ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी तुम्हालाच कळेल आणि तुम्हीच ब्रेकिंग कराल की एवढे एवढे आमच्या संपर्कामध्ये होते. दुसरी महत्वाची गोष्ट की आज वैकुंठ प्रीमियर लीगच्या निमित्तानं मला जिल्ह्यातल्या सगळ्याच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना या ठिकाणी भेटता आलं, त्याबद्दल मी समाधानी आहे. मला इथं क्रिकेट देखील खेळता आलं, मला खेळण्याची ती संधी आपण दिलीत याच्यासाठी देखील मी समाधानी आहे. परंतु कौतुक करत असताना एकच महत्वाची गोष्ट सांगेन की ही फक्त प्रीमियर लीग नाही तर समाजकारण करणाऱ्या, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हा एक दिलेला संदेश आहे की ज्या ठिकाणी तुम्ही क्रिकेट स्पर्धा करताय ते ग्राउंड कसं होतं, तिथे गर्दुले बसायचे, आज ते क्रिकेटचं मैदान त्या ठिकाणी तुम्ही करून दाखवलं. त्याच्यामुळे समाजकारण करणारे देखील महाराष्ट्रामधले पुण्याचे पत्रकार आहेत हे आपण दाखवून दिलं. त्याबद्दल शासनाच्या वतीनं मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. संजय राऊतांनी पाहतायत त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कारण दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे सुनेत्रा वहिनींकडे. जसं जसं पत्रकारांमध्ये पहिली ब्रेकिंग कोणाची जाते याच्यासाठी कॉम्पिटिशन असतं, तसं सध्या तिकडे पण कॉम्पिटिशन सुरू आहे. काही कालावधीनंतर तुमच्यामध्ये जसं कोण जिंकणार आहे हे कळतं, तसं त्यांच्यामध्ये देखील कोण जिंकणार आहे आम्हाला कळेल. खरं तर अजितदादा गेल्यानंतर या बाबतीमध्ये मी चर्चा करणं योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा वैयक्तिक प्रश्न आहे, कुणी कोणाबरोबर जावं, कुणी कोणाबरोबर जाऊ नये. आणि याच्यामध्ये मी अनेक वेळा असं सांगितलंय की अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा वहिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचा वारसा म्हणून सक्षमपणानं पुढे घेऊन जाऊ शकतात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या पाठीशी स्वतः असले तर त्यांचं नेतृत्व मान्य असेल तर विलीनीकरण करा. त्यांना मला कळलं सुनील शेळके राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल. नाही, मगाशी मी उत्तर दिलं ना. हा दोन्ही राष्ट्रवादीच्या मधला अंतर्गत विषय आहे. कुणी एकत्र यायचं, कुणी विलिनीकरण करायचं, कुणी कोणामध्ये विलीन व्हायचं हा देखील एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तो निर्णय ते घेतील ना. समज पाठवून गेलेले आहेत, परंतु ज्या पद्धतीने ही चौकशी सुरू आहे ही खूप स्लो सुरू आहे असं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे, आरोप होत आहेत विरोधकांकडून. शासनाची भूमिका ही सुस्पष्ट आहे. खरात सारख्या विकृत माणसाच्या मागं कोण जर असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल. ही भूमिका शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील मांडलेली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील मांडलेली आहे. त्याच्यामुळं खरात हा आमच्या दृष्टीनं अतिशय विकृत प्रवृत्तीचा असलेला माणूस आहे ही भावना असल्यामुळं त्याच्यावर आणि त्याला मदत जर कोणी केली असेल तुम्ही जे म्हणताय त्याच्यावर कारवाई होईल. त्याच्यामुळे खरातला समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. खरातवर कायद्यातली सगळ्यात कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. संजय राऊतांनी त्यांच्या संस्थेला पाणी दिलेलं आहे साहेब. संजय राऊतांनी समर्थन केलेलं आहे खरातांच्या ज्या संस्थेला पाणी दिलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी इकडे टीका करताय. कसं आहे, त्यांनी केलेलं सगळं चांगलं आणि समोरच्याने केलेलं सगळं वाईट ही त्यांची भूमिका अनेक वर्षाची आहे. त्याच्यावर मला बोलायचं नाही. पण ज्यावेळी 2 बोटं घेऊन आपण समोरच्यावर दाखवतो तेव्हा 3 बोटं स्वतःकडे असतात. हे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या भाषणामध्ये सांगितलंय. तीच भूमिका आज त्यांची आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की ओबीसी म्हणून रुपाली चाकणकरांवर कारवाई फक्त होऊ नये तर बाकी सगळ्यांवर कारवाई होईल. त्या ओबीसी नेत्या आहेत म्हणून मला कोणावर कारवाई होते या व्यक्तीबद्दल बोलण्यापेक्षा खरातच्या प्रवृत्तीचं समर्थन कोणी करू नये. त्याच्या मागं शासन कुठच्याही पद्धतीनं जे काही गैरसमज पसरवत आहेत राहणार नाही. त्याला कठोर कारवाई व्हावी ही शासनाची आमची भूमिका आहे. 31 तारखेनंतर साधारण समोर आली आहे. मोठी पाटील असतील संपत्ती खराची समोर आलेली आहे, त्याची देखील चौकशी व्हावी. सगळ्याची चौकशी. एक वाटतं का रुपाली चाकणकरांविरोधात देखील गुन्हा दाखल व्हावा सातत्याने मागणी होती, रोल देखील दिसतोय. मी पुन्हा एकदा सांगतो की खराच्या प्रकरणामध्ये कोण व्यक्ती आहे याच्याशी आम्ही काही संबंधित नाही. खराच्या प्रकरणामध्ये खराची प्रवृत्ती ही विकृत प्रवृत्ती आहे, नीच प्रवृत्ती आहे. ही ठेचून निघाली पाहिजे या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत. आणि चौकशी अंती मग मी असेल अन्य कोणी असेल या चौकशी अंती जर काही निष्पन्न झालं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी कुठच्या व्यक्तीबद्दल बोलत नाही, पण खराची प्रवृत्ती ही मोडीत निघाली पाहिजे आणि खराच सारखा पुन्हा महाराष्ट्रात नाही देशामध्ये कोण पैदा होणार नाही अशा पद्धतीचं अद्दल घडली पाहिजे. 31 तारखेनंतर साधारण राज्यात अवकाळी पावसाची आणि गारपिटीची शक्यता जी आहे ती वर्तवली आहे. त्यामुळे राज्य सरकार सतर्क आहे का? कारण की गेल्या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं. नक्कीच सरकार सतर्क आहे. अवकाळी पाऊस 31 तारखेनंतर सुरू होईल असं आपण म्हणताय, परंतु कोकणामध्ये 3-4 तालुक्यांमध्ये गारपीट देखील झालेली आहे. त्याच्यामुळं शासन सतर्क आहे.
अशा ज्या ठिकाणी दुर्दैवी प्रसंग येईल त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश देखील आम्ही सगळ्यांनी मिळून दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही ही आमची शासन म्हणून भूमिका आहे. फ्यूल स्टॉक्स और बाकी अरेंजमेंट्स और प्रिपरेशंस को लेकर आपने आज रिव्यू मीटिंग ली है पुणे डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस में. नाही, पर फोटो निघणं म्हणजे ते त्यांच्या गुन्ह्यामध्ये समावेश त्यांचा आहे असं होत नाही. आणि दीपक केसरकर हे नक्की भावनिक आहेत, नक्की देवाप्रती म्हणजे आपण सगळ्यांनाच आदर आहे, परंतु आपल्या सगळ्यांपेक्षा देवाप्रती जास्त करणारे ते आहेत आणि म्हणून त्यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही. दीपक भाईंनी स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांचा फोटो किंवा त्यांचं तिथे जाणं म्हणजे ते याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत असं अजिबात नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. संजय राऊत करते विखे पाटील असतील. तुम्ही त्यांचं भलतंच मनावर घेता. ते असंच बोलत राहतात. खरी चौकशी ते काय झालंय ना आतमध्ये मारामारी झाली की नाही त्याची SIT लागली पाहिजे असं माझं मत आहे. ज्यांची चौकशी करायची ते शासन नक्की करेल. परंतु अनेकांचे फोटो आहेत, मिलिंद नार्वेकरांचा पण फोटो आहे, त्याच्यामुळे फोटोवर जाऊ नये. आता काल देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही बाईट देत असताना आमच्या बाजूला जर एखादा कोणतरी उभा येऊन राहिला आणि त्याचा फोटो निघाला आणि तो दोषी असेल तर त्याच्यामध्ये आम्ही दोषी आहोत अशा पद्धतीचं मानून उपयोगाचं नाही. त्याच्यामुळे फोटो आहेत म्हणून दोषी असण्याचं काय कोण बाजूला बापूबद्दल नाही बोललो मी आणि आबांबद्दल नाही बोललो.